सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. गौळवाडी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गौळवाडी येथे शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 8:20 स्वातंत्र्य दिनाचा 80वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तिमय आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांनी नटलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली आहे. कार्यक्रमासाठी गौळवाडी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष तथा शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार यशवंत मनेर, शिशु मंदिर गौळवाडीचे शालेय समिती अध्यक्ष मनसूरभाई मालदार, टोरेंट पॉवर कंपनीचे पदाधिकारी रजनीश कुमार, अविनाश काशीद, आलोकेश दे, श्रीमती देविका चाचड, एक्झिक्युटिव्ह CSR, अजय कुराडे, एक्झिक्युटिव्ह CSR यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिताली महेश मुसळे, शिशु मंदिर गौळवाडीच्या प्रभारी मुख्याध्यापिका सुषमा करपे, पालक, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव व सदस्य, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सूत्रसंचालिका सोनल मयुरेश पिंगळे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या प्रगतीसाठी बजावायची भूमिका याविषयी प्रभावीपणे मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ठीक 8:20 विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दीपक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार मनेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या वंदे मातरम, जनगण मन, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करून वातावरण देशभक्तीने भारून टाकले. टोरेंट पॉवर कडून विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याची भेट, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी आणि त्यांच्यात क्रीडा कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने टोरेंट पॉवर कंपनीच्या वतीने विद्यालयाला विविध प्रकारचे क्रीडा साहित्य देण्यात आले. यामध्ये व्हॉलीबॉल, फुटबॉल, रग्बी बॉल, बॅडमिंटन साहित्य, मेंजरिंग टेप तसेच क्रिकेट साहित्याचा समावेश होता. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने आभारपत्र देऊन कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील विकासासाठी टोरेंट पॉवरकडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इयत्ता 10वीची विद्यार्थिनी अनुष्का साळोके आणि इयत्ता 12वीची विद्यार्थिनी ऐश्वर्या माळी यांच्या सहभागाने विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी नशामुक्ती व तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा घेतली. निरोगी व व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये समूह गान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सेल्फी पॉइंट, तिरंगा रॅली आणि संगीत कवायत यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी विविध देशभूषा परिधान करून तिरंगा रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. देशभक्तीपर घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. समूह गान स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळालेल्या इयत्ता 8वी ब आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात समूह गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. इयत्ता 12वीची विद्यार्थिनी कुमारी ऐश्वर्या माळी हिने देशप्रेमाची भावना जागृत करणारे प्रभावी भाषण सादर केले. मुख्याध्यापिका मिताली मुसळे यांचे मार्गदर्शन. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मिताली महेश मुसळे यांनी सांगितले की विद्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत समूह गान, चित्रकला स्पर्धा, तिरंगा रॅली, सेल्फी पॉइंट आदी विविध उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध देशभूषा करून रॅलीत सहभाग घेतला.
टोरेंट पॉवर कंपनीने विद्यालयाला क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले. शाळेच्या गरजा लक्षात घेत टोरेंट पॉवरकडून वेळोवेळी मिळणारे सहकार्य हे विद्यालयासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास पालक, शिक्षक संघाचे सदस्य, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. विद्यालयाचे अध्यक्ष व शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार मनेर यांनी आपल्या मनोगतात ध्वजारोहणाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यालयात करण्यात आलेली स्वातंत्र्य दिनाची तयारी, सजावट आणि कार्यक्रमाचे नियोजन यांचे त्यांनी कौतुक केले. वंदे मातरम पासून राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीतापर्यंत विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण अत्यंत सुंदर होते, असे सांगत त्यांनी मुख्याध्यापिका मिताली मुसळे आणि संपूर्ण शिक्षक वृंदाचे कौतुक केले. टोरेंट पॉवर कंपनीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व क्रीडा विकासासाठी दिलेल्या साहित्याबद्दल त्यांनी कंपनीचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन, शिस्तबद्ध नियोजन आणि सर्वांचे सहकार्य यामुळे हा सोहळा स्मरणीय ठरल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य, मुख्याध्यापिका मिताली मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक दीपक चौरे यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सोनल मयुरेश पिंगळे यांनी अत्यंत ओघवत्या, लागवी आणि प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. एकूणच काय, गौळवाडी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात साजरा झालेला स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, व्यसनमुक्ती, क्रीडा संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला. विद्यार्थ्यांच्या मनात देशासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याचा निश्चय निर्माण करणारा हा स्वातंत्र्य दिन सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील. नमस्कार, मी सौ मिताली महेश मुसळे, गौळवाडी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय इथे मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 80वा आपला स्वातंत्र्य दिन आज इथे आम्ही साजरा केला. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री नंदकुमार मनेर सर, तसंच आमच्या शालेय समितीचे सदस्य श्री मनसूरभाई मालदार साहेब आणि शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिका, प्रभारी मुख्याध्यापिका सौ सुषमा करपे हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. माननीय श्री नंदकुमार मनेर सर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर काही हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आम्ही काही उपक्रम घेतलेले होते. त्यामध्ये समूह गान स्पर्धा झाल्या, चित्रकला स्पर्धा झाल्या, तसंच एक रॅली, आपण तिरंगा रॅली देखील आपण आयोजित केलेली होती. विद्यार्थी विविध वेशभूषा करून त्या रॅलीमध्ये समाविष्ट झालेले होते आणि घोषणा देत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. तसंच एक सेल्फी पॉइंट आपण इथे तयार केलेला आहे. तिथे आपण काही त्यांचे सेल्फी सुद्धा घेतलेले आहेत. तसंच आज या निमित्ताने पूर्ण शाळेची सजावट आणि इतर सर्व जे काही त्या अंतर्गत जे येणारे उपक्रम आहेत ते सगळे आम्ही इथे राबवले. टोरेंट कंपनीच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या शाळेसाठी क्रीडा साहित्याचं वितरण आज केलं गेलं. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी छोटासा खाऊ देखील आज दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही टोरेंट कंपनीचे मनापासून मी आभार मानते की नेहमीच शाळेला त्यांची मदत असते. वारंवार शाळेमध्ये भेटी देऊन शाळेच्या ज्या गरजा आहेत ते नेहमी पूर्ण करत असतात. त्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानते, सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. तसंच आज या प्रसंगी आमचे पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, तसंच इतर काही ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक हे देखील या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. तर खूप छान ध्वजारोहण सोहळा आज इथे आम्ही साजरा केलेला आहे. धन्यवाद. मी नंदकुमार यशवंत मनेर, अभिनव ज्ञान मंदिर संस्था सचिव आणि अभिनव गौळवाडी माध्यमिक विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष या नात्याने मला इथे ध्वजारोहण करण्याचा एक बहुमान इथे दिला. तसेच या कार्यक्रमाला येत असताना जर शाळेची जी काही पूर्ण तयारी जी बघितल्यानंतर वंदे मातरमनी सुरुवात झाली, राष्ट्रगीत, ध्वजगीत, त्यानंतर आपलं महाराष्ट्र गीत आणि इतकं सुंदर आयोजन माननीय मुख्याध्यापिका मिताली मुसळे यांनी केलेलं होतं.
त्या निमित्तानं ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं टोरंटो कंपनीने मुलांना त्यांची गुणवत्ता खेळामध्ये गुणवत्ता वाढ होणं यासाठी त्यांनी क्रीडा साहित्य दिलं. त्याबद्दल त्यांचं तर नक्कीच कौतुक आणि आभार धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर जेव्हा आपण इथे कार्यक्रमाला आलो त्यावेळेला त्या कार्यक्रमाचं सुशोभीकरण सुद्धा या खेळापिका यांना त्यांनी त्याचं आयोजन आणि नियोजन सुंदरपणे केलेलं होतं. म्हणून त्यांचंही कौतुक. सर्व शिक्षकांनी याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य घेतलेलं दिसलं. त्यांचंही सगळ्यांचं कौतुक आणि धन्यवाद.